ब्रेकनंतर बातमी आहे अनंत अंबानी यांच्या गुजरातमधील वनताराच्या संदर्भात। कोल्हापूरच्या महादेवी हत्तीच्या प्रकरणामुळे गुजरातमधील वनतारा हे नाव गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे आणि या वनतारा संदर्भात आणखीन एक बातमी आता समोर आली आहे। सुप्रीम कोर्टाने अनंत अंबानींच्या वनताराला क्लीन चिट दिली आहे। नेमकं काय प्रकरण सविस्तर पाहूयात। वनतारा म्हणजे जंगलाचा तारा या नावाचं हे जागतिक दर्जाचं प्राणी बचाव, काळजी आणि संवर्धन केंद्र रिलायन्स इंडस्ट्रीची परोपकारी शाखा रिलायन्स फाउंडेशननं अनंत अंबानींच्या दूरदृष्टीनं गुजरातच्या जामनगर जिल्ह्यात हे केंद्र वसवलं। इथं वन्यजीव संरक्षण आणि प्राणी कल्याणावर विशेष लक्ष केंद्रित केलं जातं, जिथं नामशेष होणाऱ्या प्रजातींचं संवर्धन होतं, त्यांच्यावर उपचार आणि त्यांना सुरक्षित अधिवास हे कार्य सामाजिक जाणीवेतून निस्वार्थी भावनेनं केलं जातं। असं हे वनतारा सध्या अनेक कारणांनी चर्चेत येताना दिसतंय। पण मुळात वनतारा नेमकं काय आरोप होत आहेत ते समजून घेऊया। प्राण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप, हत्तींची तस्करी केल्याचा आरोप, प्राणी कल्याण संवर्धन योग्य नसल्याचा आरोप, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप। आता हे सगळे आरोप कपोल कल्पित असल्याचं सिद्ध होत आहे, कारण आता वनताराला सुप्रीम कोर्टानं क्लीन चिट दिली आहे। SITनं दाखल केलेल्या रिपोर्टवर सुप्रीम कोर्टानं महत्त्वपूर्ण टिप्पणी दिली। वनताराकडून नियमांचं पालन होत आहे, त्यामुळे विनाकारण बदनामी करू नये असं म्हटलंय। गुजरातच्या जामनगर इथं वनतारा वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्राला अखेर सुप्रीम कोर्टानं विशेष तपास पथकाच्या अहवालानंतर क्लीन चिट दिली। सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं SITचा अहवाल हा तपासल्यानंतर वनतारा पूर्णपणे कायद्याचं पालन करतंय, त्याला बदनाम करू नका असं स्पष्टपणे सांगितलंय। त्यामुळे वनतारावर सुरू असलेल्या वादावर पडदा पडलाय। न्यायमूर्ती पंकज मिठाल आणि न्यायमूर्ती PB वराळे यांच्या खंडपीठानं शुक्रवारी सादर केलेल्या अहवालाचा सोमवारी सखोल अभ्यास झाला। तपासणीनंतर वनतारातील कामकाज पारदर्शक असून नियामक उपायांचे समाधानकारक पालन केले जात असल्याचं कोर्टानं नमूद केलंय। हे नेमकं काय प्रकरण होतं ते समजून घेऊया। वनतारा केंद्रावर प्राणी खरेदीमध्ये विशेषतः हत्तींच्या बाबतीत कायद्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे। 2 जनहित याचिकांमध्ये हा आरोप झाला। या याचिकांमध्ये माध्यमातील, सोशल मीडियावरील आणि विविध वन्यजीव संघटनांच्या तक्रारींचा हवाला देण्यात आलाय। या आरोपांची चौकशी करण्याकरता 25 ऑगस्टला सुप्रीम कोर्टानं एका माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यीय SIT स्थापन केली। याचिकाकर्त्यांपैकी एक असलेल्या CR जया सुकीन यांनी वनतारामधील हत्तींना त्यांच्या मूळ मालकांकडे परत करण्याची मागणी केली होती। मात्र हत्तींचं अधिग्रहण कायद्यानुसार आणि सर्व नियमांचं पालन करून केलं जात असल्यास त्यात कोणतीही अडचण नाही असं कोर्टानं स्पष्टच केलंय। या सगळ्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश J. चेल्लमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या SITनं 3 दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केलाय आणि न्यायालयानं वनताराला क्लीन चिट दिली। SITनं वनतारातील अनुपालन आणि नियामक पद्धतींवर समाधान व्यक्त केलंय। या प्रकरणी कोर्टानं लेखी आदेशाची प्रत जारी केली आहे। यामध्ये वनतारामधील आरोपांची चौकशी करण्याकरता स्थापन केलेल्या SITचा अहवाल आहे। कोर्टानं वनतारा प्रकरणी क्लीन चिट दिली असून याचिका फेटाळली आहे। आम्ही समितीच्या अहवालावर समाधानी आहोत असं कोर्टानं स्पष्ट केलंय। झालेल्या बदनामीबद्दल वनताराला मानहानीचा दावा दाखल करण्याची मुभा असेल असंही कोर्टानं म्हटलं। SITच्या अहवालात वनताराच्या कामावर समाधान व्यक्त आहे। कोर्टाचे वनतारा आणि संबंधित अधिकाऱ्यांना SITनं सुचवलेल्या उपाययोजनांचा विचार करण्याचे निर्देश आहेत। SITनं सुचवलेल्या उपाययोजनांचा विचार करून अंमलात आणण्याचे देखील कोर्टानं निर्देश दिले आहेत। आता या सगळ्या घडामोडींनंतर वनतारा पूर्णपणे कायद्याचं पालन करत असल्याचं अधोरेखित होताना दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।